अमित शहा आणि हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातल्या भेटीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला। डर्टी डझन म्हणत ज्या नेत्यांवर आरोप केले त्यापैकी एका डर्टीनं शहांची भेट घेतली अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता, मग तुम्ही त्याला हँडशेक केलाच कसा? ती फाईल क्लिअर आहे का? ज्यांना 1 वर्षापूर्वी एक डर्टी डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहांना भेटले। कोल्हापूर विमानतळावरील याच फोटोवरून सुप्रिया सुळेंनी थेट पत्रकार परिषद घेत जोरदार निशाणा साधला। डर्टी डझन म्हणणाऱ्या नेत्यांना अमित शहांनी शेक हँड कसा केला? फाईल क्लिअर झाली असेल तर मुश्रीफांवर खोटे आरोप केले हे अमित शहांनी सांगावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। अमित शहाजींना मला प्रश्न विचारायचा की ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली, ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता, मग तुम्ही त्याला हँडशेक केलाच कसा? ती फाईल क्लिअर आहे का? मग भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहांनी क्लिअर चेक देऊन टीव्हीवर सांगितलं पाहिजे की हो, मी जो हसन मुश्रीफवर आरोप केला तो खोटा होता। एवढं तरी खरं बोलावं त्यांनी, पहिला मुद्दा। आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेक हँड करताना आम्हाला सांगावं की हो, हे अमित शहा आहेत, त्यांनी माझी माफी मागितली आहे की माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही, माझी बायकोची अश्रूंची किंमत अमित शहांनी आमच्या घरात येऊन फेडली, म्हणून मी त्यांना हँडशेक करतोय। सुप्रियाताई ज्यांना फार दूरवरची मला आठवण करून द्यायची नाही, त्यांना काही महिन्यापूर्वीचीच आठवण जर करून दिली तर त्यांच्या यादीमधले जे फर्स्ट कमर होते, डर्टी डझन सोडा, सुप्रियाताईंच्या फर्स्ट कमर मधले जे मुश्रीफ होते ते त्यांना आता आज आंबट का वाटायला लागले, हा माझा त्यांना संबंध प्रश्न आहे। पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी अमित शहा कोल्हापुरात आले होते। त्यावेळी विमानतळावर अजित पवारांचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहांची भेट घेतली आणि शेक हँड देखील केला। मात्र सुप्रिया सुळेंनी डर्टी डझनची आठवण करून दिली। महाविकास आघाडी सरकार असताना डर्टी डझन म्हणत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, ज्यात अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची नावं ट्विट करत घोटालेबाजों को हिसाब तो देना पडेगा असं सोमय्या म्हणत होते। पण त्या 12 नेत्यांपैकी 7 जण भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी आहेत। किरीट सोमय्या अनेक वर्ष एक मोठे फायटर आहेत। डर्टी डझन नावाची सिरियल त्यांनीच काढली, मी कधीच विसरली नाही ती। आणि डर्टी डझन आज काढल्यानंतर डर्टी डझन कुठे आहेत हा एक मोठाच प्रश्न आहे। आणि काल तर मी त्या डर्टी डझन पैकी एका माणसाचा फोटो माननीय अमित शहाजींबरोबर बघितला। म्हणजे ज्यांना 1 वर्षापूर्वी एक डर्टी डझन म्हणत होते तेच डर्टी अतिशय विनम्रपणे अमित शहांना भेटल्यात। रामकृष्ण हरी, मी तर केलं नसतं कधी। माझे माहिती जी आहे चुकीची असेल तर तुम्ही सुधारावी। या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे किंवा कारवाई झालेली आहे, 2 गोष्टी वेगळ्या आहेत। जे भ्रष्टाचारची प्रकरण झाली ती आम्ही बाहेर काढली, त्या एकावरही कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे। नोट अ सिंगल। कारवाई झालेली आहे किंवा चालू आहे किंवा न्यायालयात आहे। हसन मुश्रीफांवरून अमित शहांवर टीकास्त्र सोडताना सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफांच्या पत्नीचा देखील उल्लेख केला। अजित पवारांसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याआधीच्या 3 महिन्यांआधी मुश्रीफांच्या कागलच्या घरी ईडीचे छापे पडले होते। त्यावेळी मुश्रीफांच्या पत्नी आम्हाला देखील गोळ्या घाला अशी संतापजनक प्रतिक्रिया देत होत्या। त्याचीच आठवण सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा करून दिली। एवढं असं करतोय म्हणजे काय करायचं आम्ही? नाही काय नाही, तुम्ही बी सगळी शांत राहा। काय करते हे बघा, तुम्ही सगळी जण शांत राहा। त्यांना सांगा की आम्हाला गोळ्या घालून जावा, गोळ्या घालून जावा आम्हाला। नाही तुमच्या बरोबर आहे, त्याला सारखं यायचं की नाही, गोळ्या घालून जावा म्हणून सांगा। अरे बायकोच्या अश्रूची किंमत काय माहिती? एका महिलेला तिचं दुःख माहितीये, काय दुःख असतं, काय लढली आहे मुश्रीफ साहेबांची बायको, मान गए उसको।
मी त्या महिलेबद्दल नेहमीच माझ्या आत्मसात नेहमीच अभिमान वाटेल. औरत होतो ऐसी, बीवी होतो ऐसी, दादी होतो ऐसी. काय लढली आहे ते ईडी सीबीआयशी, मान गए. इकडे हसन मुश्रीफांचे प्रतिस्पर्धी समरजित घाटगे यांनी देखील बोचरी टीका केली आहे. शरद पवार मुलाप्रमाणे समजत होते, सुप्रिया सुळे देखील राखी बांधायच्या, पण ईडीतून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी मुश्रीफांनी नात्यांचा सौदा केल्याचा जळजळीत वाद घाटगे यांनी केला. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासकं राखी बांधायचे, थोरल्या भावांसकं राखी बांधायचे, बरोबर नाही? सुप्रिया ताई राखी बांधायचे. त्यांनी या नात्याचा सौदा केला, बरोबर शब्द आहे. या नात्यांचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी, बरोबर. डील केली, या संबंधांचा सौदा केला. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले होते तेच आता सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळेच अमित शहा आणि भाजपला त्यांच्याच डर्टी डझनच्या टीकेवरून सुप्रिया सुळे आणि त्यांची राष्ट्रवादी आता सवाल करते आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.